हे योगेश्वर, तुम्ही माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत. एक प्रश्न अजून विचारायचा आहे. असं ऐकलंय की मृत्यूच्या वेळी मनुष्याला खूप यातना होतात. भले तो मृत्यू युद्धभूमीवर कुठल्या शस्त्राच्या घातक घावामुळे असो किंवा नैसर्गिक असो. काय मृत्यूला सोपं बनवायचा काही मार्ग नाहीये का? हे अर्जुना, प्रश्न मृत्यूला सोपं बनवायचा नाहीये, तर जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटून मोक्ष प्राप्त करण्याचा आहे. जर मृत्यूच्या वेळी मनुष्याने ही गोष्ट केली जी मी तुला सांगतोय, तर त्याला लगेच मोक्ष प्राप्त होईल आणि तो सरळ माझ्यापर्यंत पोहोचेल. ती गोपनीय गोष्ट काय आहे माधवा? प्राणत्याग करताना आपल्या सर्व इंद्रियांची कवाडं बंद करून आणि मनाला हृदयावर एकाग्र करून त्याशिवाय प्राणांना मेंदूत साठवून परमात्म्याचं स्मरण करत ओम ओम मंत्राचं उच्चारण करावं. मग तो मनुष्य आयुष्यभर कितीही पापी का असेना, त्याला मोक्ष अवश्य प्राप्त होईल. हे शिवशंकर, प्रभू श्रीकृष्ण म्हणतात की मृत्यूच्या समयी ओम शब्दाचं उच्चारण केल्याने पापी मनुष्याच्या आत्म्यालाही मुक्ती मिळते. देवी, ओम केवळ एक शब्द नाहीये, समस्त मंत्रांचा शिरोमणी आहे ओम. याचा महिमा अनंत आहे. आध्यात्मिक साधनेच्या संस्कृतीचा केंद्रबिंदू ओम आहे. सिद्धप्राप्तीचं सूत्रही ओम आहे. हा तो कमंडलू आहे ज्यातून सर्व ज्ञान आणि सृष्टीचा उगम झालेला आहे. ओमची साधना ज्ञान आणि भक्तीच्या मार्गाला प्रकाशित करते आणि आपल्या जीवनात ओमचा उच्चार करणाऱ्या त्या व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी, वैभव आणि वैराग्याची प्राप्ती होते. प्रभू, ही गोष्ट तर मनुष्याच्या आयुष्यातल्या संबंधातली झाली, पण त्याच्या मृत्यूच्या वेळी ओमच्या उच्चारणाचं इतकं महत्त्व का आहे? ज्यांनी पापी मनुष्याच्या शरीराला शुद्धी आणि आत्म्याला मुक्ती प्राप्त होते. देवी, मनुष्याच्या शरीराला ब्रह्मपूर असं म्हटलं गेलंय. आणि मानवी शरीरातल्या हृदय कमलात आत्म्याची दिव्य ज्योती प्रकाशमान असते. मृत्यू समयी जेव्हा मनुष्य ओम ओम ओमचा मंद स्वरात उच्चारण करतो, एका लयीत करतो, तेव्हा आत्मा आणि परमात्मा दोन्ही परमसुखात आणि परम आनंदात तल्लीन होतात आणि दोन्ही एक दुसऱ्याशी मिलनासाठी असे व्याकुळ होतात जसे युगान युगांपासून दुरावलेले दोन प्रेमी सर्व सीमा लांघून एक दुसऱ्यात विरून जाण्यासाठी एकमेकांकडे आकर्षित होतात. वाह प्रभू वाह, तुम्ही परमात्म्याच्या आत्म्याशी मिलनाची इतकी सुंदर, इतकी मोहक व्याख्या केलीत. देवी, प्रभूंनी मानव शरीराला मुक्तीचं द्वार असं म्हटलंय.
पण मनुष्याला याचं महत्त्वच कळत नाही. याच महत्त्वामुळे मानव शरीराची ही रचना विशेष रूपाने केलेली आहे. मनुष्याचा देह एक ब्रह्मांड आहे छोटंसं, ज्यात सर्व लोकांचा निवास आहे. ब्रह्मरंध्र ब्रह्मलोकांचं प्रतीक आहे. मानवी शरीरात तिन्ही लोक कसे सामावले आहेत प्रभू? मनुष्याच्या शरीरात पायापासून नाभीपर्यंत भूलोक आहे. नाभीपासून कंठांपर्यंत अंतरिक्ष आणि कंठांपासून कपाळापर्यंत स्वर्गलोक आहे. आणि कपाळामध्ये महा, जन, तपा आणि सत्यलोक आहे. योगीजन मानवी शरीराच्या रचनेला पूर्णपणे जाणतात. म्हणून ते देह त्यागण्याच्या वेळी प्राणाला आधी वरच्या बाजूला खेचून कंठात म्हणजे अंतरिक्षामध्ये घेऊन जातात. कंठाच्या विशुद्ध चक्रातून आज्ञाचक्रात घेऊन जातात आणि तिथून कपाळात सहस्त्रारी स्थापित करून ब्रह्मरंध्रांद्वारे आपले प्राण शरीरातून काढून टाकतात. साधारण मनुष्यांना या विधीचं ज्ञान नसतं, म्हणून त्यांचे प्राण आधीच दुसऱ्या द्वारातून निघून जातात.